तुम्हाला माहीत आहे का, जे आपण आज न्यूटनचा नियम म्हणून शिकतो, जे कॅल्क्युलस आणि गणिताच्या आधारे सिद्ध केले जाते, तेच ज्ञान आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये हजारो, लाखो वर्षापूर्वीच लिहिलेले होते. आणि विशेष म्हणजे आपण दरवर्षी साजरी करतो ती मकर संक्रांती. ही फक्त सण नाही, ती एक अचूक वैज्ञानिक घटना आहे. श्री गणेशाय नमहा. नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी, तुमची ॲस्ट्रो दोस्त के के. कालच माझ्याकडे एक व्यक्ती कुंडली विश्लेषणासाठी आली होती. बोलता बोलता त्यांनी मला विचारले की ज्योतिषशास्त्र हे श्रद्धेवर आधारलेले आहे आणि विज्ञान वेगळं, नाही का? तेव्हाच मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान हे वेगळे नाहीत, तर एकाच सत्याकडे पाहण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी त्यांना पहिले उदाहरण दिलं पृथ्वी आणि सूर्याचे. आजचं विज्ञान सांगतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीचं अक्ष साधारण 23.5 अंशांनी झुकलेला आहे. याच झुकावामुळे ऋतू बदलतात आणि सूर्याची स्थिती वर्षभर बदलताना दिसते. याच गणिती हिशोबानुसार दरवर्षी साधारण 14 किंवा 15 जानेवारीच्या दरम्यान सूर्य एका विशिष्ट कोनात येतो. हे सगळं न्यूटनच्या कॅल्क्युलस मेथोडॉलॉजीनुसार कॅल्क्युलेट केलेले आहे. आता हेच जर आपण ज्योतिषशास्त्रात पाहिलं तर तिथे स्पष्ट सांगितलं आहे की सूर्य प्रत्येक महिन्यात एका राशीत प्रवेश करतो. या प्रवेशालाच संक्रांती असे म्हणतात. पण सगळ्या संक्रांती समान नसतात. मकर राशीत सूर्याचा प्रवेश अधिक महत्त्वाचा मानला जातो. कारण याच काळात सूर्य उत्तरायणाकडे वळतो. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. प्रकाश आणि ऊर्जा वाढू लागते. विज्ञान हेच सांगते आणि ज्योतिषशास्त्रही नेमकं तेच सांगते. फरक इतकाच की विज्ञान गणितात बोलतं आणि ज्योतिष काळ आणि परिणामात बोलतं. मी त्यांना दुसरं उदाहरण दिलं न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार. न्यूटन सांगतो की कोणतीही वस्तू जोपर्यंत बाह्य शक्ती लावली जात नाही, तोपर्यंत ती स्थिर राहते. हेच तत्व आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये वेगळ्या शब्दात सांगितलेले आहे की प्रेरणेशिवाय गती संभवत नाही. विचार तोच आहे, फक्त शब्द बदललेले आहे. मग प्रश्न असा पडतो की हजारो वर्षापूर्वी जेव्हा दुर्बीण नव्हती, संगणक नव्हते, कॅल्क्युलेटर नव्हते, तेव्हा हे ज्ञान आले कुठून? उत्तर एकच आहे, सूक्ष्म निरीक्षण, निसर्गाशी एकरूपता, गणिती बुद्धी आणि कालगणनेचे अचूक शास्त्र. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी सूर्याची गती, ऋतूंचे बदल आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अचूकपणे सांगितला. म्हणून लक्षात ठेवा, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र हे विरोधक नाहीत. विज्ञान सांगतं एखादी गोष्ट कशी घडते आणि ज्योतिषशास्त्र सांगतं ती कधी घडते किंवा त्याचा परिणाम काय होतो. मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, ती एक खगोलशास्त्रीय सत्य आहे, एक वैज्ञानिक गणित आहे आणि आपल्या प्राचीन ज्ञानाचा जिवंत पुरावा आहे. आपण जर आपल्या ग्रंथाकडे फक्त श्रद्धेने नाही तर समजून पाहिलं तर लक्षात येईल की आपली संस्कृती अंधश्रद्धेची नाही, ती प्रगत विज्ञानाची आहे. जर तुम्हालाही ही माहिती विचार करायला लावणारी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका विज्ञान आणि ज्योतिषाला जोडणाऱ्या विषयासोबत. धन्यवाद.